टी किंवा CID ला आम्ही विचारू शकतो की आतापर्यंत कुठं काही कोण कोण ह्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यात कुठंही असं धागादोरा धनंजयपर्यंत पोहोचलेला नाही. परंतु ज्यावेळेस काही फोटो व्हायरल झाले, आता काहींनी आमच्यावर आरोप पण केले. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथराव शिंदेना हे फोटो आत्ताच दिसले का? आता तुम्ही जर CITच्या प्रमुख आहेत, SITच्या प्रमुख आहेत आणि कोणी CIDचे प्रमुख आहे, आम्ही काय हा बघू रे काय फोटो मिळाले, बघू रे कुणाचं काय संभाषण आहे, असं नाही. आम्ही फक्त बाबा तुमचं चौकशी नीट चालली ना, तुमच्यात कुणाचा राजकीय हस्तक्षेप नाही ना, तुम्ही कुणाच्या दबावाला घाबरू नका, आम्ही लोक तुमच्या पाठीचे, पारदर्शक तुम्ही चौकशी त्या ठिकाणी करा, एवढंच आम्ही सांगायचं झालं तर. परंतु ज्यावेळेस फोटो आले आणि ते फोटो बघितले गेले, ते फोटो बघितल्यानंतर ज्या वेदना प्रत्येकाला झाल्या, आम्ही पण माणूस आहे, आम्हाला पण त्या ठिकाणी त्या वेदना झाल्या आणि त्याच्यातनं निर्णय धनंजयनी घेतला. मी, धनंजय, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, देवेंद्रजी त्या दिवशी बसलो देवगिरीला. खरं तर मीडियाला कळलं पण नाही आम्ही देवगिरीला कधी बसलो. सगळे इकडे तिकडे कॅमेरे लावून बसले होते. आम्ही व्यवस्थित बसलो, चर्चा झाली आणि सकाळी राजीनामा दिला गेला. राजीनामा तो त्या ठिकाणी मंजूर केला गेला आणि पुढे आम्ही गेलो. आता कुठलाही निर्णय घेतला तर चर्चा करायची म्हटलं तर तो आधी घेतला असता तर योग्य झालं असतं का? मंत्रिमंडळातच घेतलं नसतं तर योग्य झालं असतं का? प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या बाजू असतात. जे झालंय ते झालेलं आहे, ते सगळ्यांच्या समोर आहे. त्या संदर्भामध्ये नंतर राजीनामा घेण्यात आलेला आहे आणि तिन्ही चौकशा झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर त्याबद्दलचे पुढचे निर्णय घेतले जातील. ह्याच्यामध्ये कुणीही दोषी, मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आमच्या एकनाथरावांनी पण सांगितलंय आणि मी पण सांगितलेलं आहे, ह्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. अशा प्रकारचं कृत्य शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही कदापि सरकारमध्ये असताना खपवून घेणार नाही, हे पण मी निक्षून त्या ठिकाणी सांगतो. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पुढे त्या ठिकाणी येतील. परंतु हे सगळं घडलेलं ही म्हणजे हे जे काही आत्ता झालंय ही वस्तुस्थिती घडलेली मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. धनंजय मुंडे स्वतः राजीनामा द्यायला तयार होते का? ह्या संदर्भामध्ये आता हा तयार होता का नव्हता का काय, आता झालं गेलं, राजीनामा दिला, सगळं काही झालं. आता त्याच्यातनं होता नव्हता ह्याच्यातनं काय आणखीन आपण साध्य करणार आहे? सुप्रियाताई म्हणतात की येणाऱ्या 6 महिन्यात अजून एका मंत्र्याचा राजीनामा घेणार त्या आणि असंही त्यांचा अंगुली निर्देश मला वाटतं तुमच्याच पक्षाकडे होता. ठीक आहे, जर कोणी चुकीचं वागलं असेल, वागत असेल, एक तर प्रत्येक मंत्र्यांनी ज्यावेळेस आम्ही शपथ घेतो त्यावेळेस त्या शपथ डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गोष्ट फाईलवर सही करताना, निर्णय घेताना, धोरण ठरवताना, लोकांच्या मध्ये वागत असताना, अधिकाऱ्यांच्या प्रशासन चालवत असताना सगळ्या गोष्टीचं तारतम्य माझ्यासहित सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आता त्याच्यात जर उद्या कोणी चुका केल्या आणि त्या विरोधकांनी काढल्या आणि त्या चुका गंभीर असतील तर त्या व्यक्तीला त्याची किंमत मोजावी लागेल. दादा, पुण्याचा पालकमंत्री होणं कठीण आहे जास्त की बीडचं? नाही, माझा स्वभाव तरी असा आहे, मला कुठलाही पालकमंत्री करा, माझं काम स्ट्रेट फॉरवर्ड असतं. ह्याला वेगळी ट्रीटमेंट द्या, त्याला वेगळी, ह्याला पाठीशी घाला,